आजच्या या चला कवितेच्या बनात या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांना मी माझ्या वडील भावाच्या ठिकाणी समजतो, आमचे मोहनदादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर मंदिरावरती सहज येऊन भेट घेणारे आमचे कदम गुरुजी. साहजिक एका कार्यक्रमामध्ये त्यांचा आणि माझा थांबण्याचा योग. आणि उदगीरमध्ये तसं काही मी नवीन नाही आहे. 26 वर्ष किल्ल्यामध्ये व्यासपीठ प्रमुख म्हणून मी अखंड हरिनाम सप्ताहाचं व्यासपीठ घोषित केलेलं आहे. ती माझी सेवा होती. आणि जमलेले तुम्ही संपूर्ण वयोवृद्ध ज्ञानबद्ध मंडळी सर्वांना माझा रामकृष्ण हरी, जय श्रीकृष्ण. आज बोलण्यासाठी विषय निवडायचा, वास्तविक मला कार्यक्रम काय आहे हे माहिती नाही बरं का. पण गुरुजींनी सहज बोलले की 1 वर्षाखाली गुरुजी म्हणले होते, महाराज तुम्हाला यावं लागणार आहे. येतो म्हणला, कारण आले भागातले करीतो तुझे नाव उच्चारितो. मला काही तितकं ज्ञान नाही किंवा मला इतकं जमतंय अशातलाही भाग नाही. पण एवढं मात्र खरं आहे, वाट्याला आलेले 2 शब्द सेवा म्हणून करायला काहीच हरकत नाही. तर भगवद्गीतेवरती बोलेल असा माझा सहज शब्द गेला. भगवद्गीताच का निवडली याच्या मागचं कारण आहे. बरेचसे ग्रंथ मी आतापर्यंत ढूंढण्याचा प्रयत्न केला. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र जरी अभ्यासलेले असले तरी प्रत्येक ग्रंथाला ग्रंथच म्हणलं गेलंय. पण भगवद्गीता नावाच्या ग्रंथाच्या पाठीमागे एक शब्द उभा टाकलेला आहे, तो म्हणजेच धर्मग्रंथ. भगवद्गीतेला धर्मग्रंथ म्हणलं जातं, म्हणून त्यावर बोलण्याचा मी निर्णय घेतला. कारण या जगताला आजची परिस्थिती अशी आहे की धर्म सांगणं गरजेची गोष्ट आहे. धर्मो रक्षति रक्षता असं सुभाषितकारांनी सांगितले. आणि भगवंताचा अवतार किंवा साधू संत महात्म्यांचा अवतार धर्म कार्यासाठीच आहे. याच भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी 43 ते 45 मिनिटाच्या काळामध्ये संपूर्ण भगवद्गीता सांगत असताना स्वतः बोलतात देव, यदा यदा अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला अधर्म होतो, धर्माचा लोप व्हायला लागतो, त्यावेळेला मला यावं लागतं. आणि तेही अर्जुना माझ्या भक्तावर येणाऱ्या संकटाचं निरसन करण्यासाठी म्हणून मी येत असतो. आणि साधू संत महात्मे सुद्धा येतात धर्म कार्यासाठीच येतात. का? धर्माचे पालन करणे पाखंड खंड, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. हे साधू संत महात्म्यांच्या सहज शब्दातून व्यक्त होत असतात की आम्ही आलो कशासाठी, येण्याचं प्रयोजन काय, आम्ही किती दिवस इथं थांबणार आणि कसे. कारण संत महात्मा आणि गुरु हे जे लोक आहेत ना, हे स्व इच्छेने वागतात, स्व इच्छेने येतात. कारण यांच्या पाठीमागे स्वेच्छा प्रारब्धवाद आहे. देवाकडे स्वेच्छा प्रारब्धवाद नाही. देव हा परेच्छा प्रारब्धवादी आहे. देवाला कुणीतरी बोलावावं लागतं, याचना करावी लागते, त्यावेळेला देव येत असतो. थांब म्हणेपर्यंत थांबतो, ये म्हणल्यानंतर येतो आणि पाठवल्यानंतर निघून जातो तो देव. स्वतः होऊन येतात, इथं येऊन स्व इच्छेने कार्य करतात आणि जाते वेळेस रामकृष्ण हरी राम राम म्हणून निघून जातात, सांगून येतात आणि कार्य मनानं करतात. आणि जाते वेळेस स्वतःच्या इच्छेनं राम राम म्हणून सांगून निघून जातात. त्यांना संत किंवा गुरु महात्मा. आणि संत गुरु महात्म्यांचा आणि देवाचा अर्थार्थी संबंध जर कुठला असेल तर फक्त दोन्हीही धर्मरक्षणार्थ अवतरित असतात.
आणि तो धर्म भगवद्गीता नावाच्या ग्रंथानं आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये याला धर्मग्रंथच का म्हणतात असा एक वेळा माझ्या समोर प्रश्न प्रस्थापित झाला होता. तो हे आनंदी क्षेत्रामध्ये संत संमेलन. त्यावेळेला सहज बोललेलं एक समर्पक उत्तर. मी म्हणलं परमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा या सांप्रदायिक व्यवहारामध्ये कमीत कमी 60 ते 70% शेतकरी वर्ग असतोय. कारण माझा भारत देश म्हणजे कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना शेतातलंच ज्ञान सांगितलं की लक्षात येते. त्यावेळेला सहजरित्या तोंडून शब्द गेला आणि म्हणलं भगवद्गीतेमध्ये धर्मच आहे, तुम्ही कसं काय सिद्ध करताय महाराज? तर त्यावेळेला एका दृष्टांत रूपकानं त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला. बाबांनो, शेतकरी शेताची मशागत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करतो, पेरणी पावसाळ्यात करतोय आणि मालाची पेरणी करतो, त्या पिकाची जोपासना करतो, काढणीला पीक आल्यानंतर काढणी करतोय, रास तयार झाली, पोत्यामध्ये माल भरतो आणि सरळ सरळ बाजारपेठेमध्ये आडत्याच्या समोर नेऊन आडतीत टाकतो. आडत्या गादीवरला उठत नाही, आडत्या तुमच्या पोत्याजवळ आलेला नाही, आडत्या शेतामध्ये आलेला नाही, तुमच्या पेरणीच्या वेळेला पाहिलेला नाही, पण तुमच्या पोत्यामध्ये कोणत्या नंबरचा माल आहे, 1 नंबरचा माल आहे की 2 नंबरचा आहे की भेसळ आहे, गादीवर बसलेल्या ठिकाणाहून आडत्या ओळखत असतो. कशाने ओळखाला? तर त्या आडत्याकडे तुमच्याकडून एक समर्पक उत्तर येणार आहे. कशामुळे आडत्याला समजलं? तर तुम्ही म्हणताय महाराज त्या आडत्याकडे एक मुनीम नावाचा व्यक्ती असतो आणि त्या मुनिमाच्या साह्याने आडत्याला समजलं म्हणताय. पण हे उत्तर सुद्धा मला गौण वाटतं. त्यावेळेला मी सांगितलं की मुनिमामुळे समजत नाही, तर त्या मुनिमाच्या हातामध्ये एक तीक्ष्ण असं शस्त्र असतं. त्या शस्त्राचं नाव आहे बांबू नावाचा शस्त्र असतो आणि त्या शस्त्रामुळं आडत्याला हे कळतं आणि मुनिमाला हे कळतं की माल कुठले. बांबूचा वापर करत असताना तो एका ठिकाणी बांबूचा वापर बिलकुल करत नाही. मुनी सर्वप्रथम पहिला बांबू मारतो तो सुरुवातीला, आपल्या पोत्याच्या सुरुवातीला पहिला बांबू मारतो आणि नंतर त्या बांबूमध्ये आलेला माल डाव्या हातावरती घेतो आणि नंतरचा बांबू शेवटच्या टोकाला म्हणजे दुसऱ्या बाजूला, सुरुवातीला आणि शेवटला त्या बांबूमध्ये निघालेला माल उजव्या हातात घेतो, बांबू बगलत धरतो आणि सरळ आडत्याच्या समोर जातो. आडत्या त्यावेळेला दोन्ही मालाकडे नजर टाकतो, 2 हातावरती दोन्ही माल घेतो, दोन्ही मालावर नजर टाकतो, एकत्र करतो, चुरगळतो, हुंकर मारतो आणि मग असा करत मालाचा परिपूर्ण अंदाज लावतो आणि ठरवतो की या पोत्यामध्ये कुठल्या क्रमांकाचा, 1 नंबरचा आहे का 2 नंबरचा आहे का भेसळ आहे. ताबडतोब लक्षात दृष्टांत संपला. आता सिद्धांताकडे जाऊ. आडत्या आणि माल किंवा पोतर हे वेगळं नाही आहे आणि तो बांबू मुनीम हे दुसरं तिसरा कोणी नाही आहे. आपल्या जवळ सुद्धा एक बांबू नावाचं शस्त्र आहे. त्या शस्त्राचं नाव आहे बुद्धी. बुद्धी नावाचं शस्त्र. आणि ज्या वेळेला आपण भगवद्गीतेवरती प्रेरणा या शस्त्राची केली त्यावेळेला पहिल्यांदा बांबू मारला गेला तो भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला तो बांबू लागला आणि त्याच वेळेला पहिल्या अध्यायातून पहिल्या श्लोकाला आपला बांबू पोहोचला आणि त्या बांबूमध्ये पहिलाच स्वर किंवा व्यंजन त्या बांबूमध्ये माल आला. तो म्हणजेच भगवद्गीतेची सुरुवात अशी आहे. पहिला श्लोक धृतराष्ट्राचा आहे.
आणि तिथं सुरुवात करत असताना धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र बोलता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, पहिला श्लोक. धर्मक्षेत्रे, ध नावाचा व्यंजन त्या बुद्धिरूपी बांबू मध्ये माल आला, तो डाव्या हातात घेतला आणि लागलीच शेवटच्या टोकाला बांबू मारण्याचा प्रयत्न केला गेला. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील शेवटचा श्लोक 78 क्रमांकाचा आहे आणि 78 क्रमांकाच्या श्लोकाला ज्या वेळेला बांबू लागला, भगवद्गीतेला श्लोक 700 आणि तो श्लोक आहे संजयाचा. धृतराष्ट्राने विचारावं, किम करोती पांडव, पांडव आणि कौरव काय करत असतील आणि त्यामध्ये विजय कोणाचा होईल संजय, मला सांगशील का? आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून संजयानं शेवटच्या अध्यायातला 78 क्रमांकाचा 18व्या अध्यायातला श्लोक संजय उद्गारतो. विजय कोणाचा सांगू का? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं म्हणून भगवान श्री कृष्णासारखे पाठीराखे भगवंत आहे, अर्जुनासारखा धनुर्धारी योद्धा जिथं आहे, तिथं विजयाची माला घेऊन विजयश्री तयारच आहे. आणि त्या श्लोकाला हा बुद्धिरूपी तीक्ष्ण बांबू ज्या वेळेला लागला, त्या शेवटचा स्वर किंवा व्यंजन त्या बांबूमध्ये मार बाहेर आला, तो म्हणजे म. नीतिर्मतिर्मम, रम हा मार त्या बांबूमध्ये आला. दोन्हीही मार घेतलं, सद्गुरुनाथाच्या समक्ष या बुद्धीनं ठेवण्याचा प्रयत्न केला. सद्गुरुनाथाने दोन्ही मालाच्या अगोदर पाहणी केली, एकत्रीकरण केलं आणि चुरगळून बघितलं. त्यावेळेला एक शब्द उभा टाकला, तो म्हणजेच पहिल्या अध्यायातला ध आणि शेवटच्या अध्यायातून निघालेला रम आणि धर्म असा शब्द ज्या वेळेला उभा टाकला, त्यावेळेला समजलं की या भगवद्गीता नावाच्या पोत्यामध्ये माल जर कोणता असेल तर फक्त धर्म आहे. आणि म्हणूनच या ग्रंथाला धर्मग्रंथ असं संबोधना दिली गेली. अन्यथा ग्रंथ भरपूर आहेत, वाचनासाठी ग्रंथ पाहिजे तितके भेटतील, पण धर्मग्रंथ भेटणं शक्य नाही. कारण शास्त्रानं सांगितलंय, शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भाविता बांधवा. 100 एखादा शूर असू शकतो, 100 एकत्र आले सगळे शूर आहेत अशातला भाग नाहीये. शतेषु जायते शूरा, 1000 लोक एकत्र आले म्हणून सगळेच पंडित असतील अशातलाही भाग नाहीये. आणि 10,000 एकत्र आले म्हणून संपूर्ण वक्तेच आहेत, वक्तृत्व करतात अशातलाही भाग नाही. आणि दान देणारे सुद्धा 10,000 जरी असले तर वाणवण नाही. तसं बरेच ग्रंथ तुम्हाला बघायला भेटतील, पण धर्मग्रंथ म्हणून घेणारा एकमेव ग्रंथ जर कोणता असेल तो म्हणजेच भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे. आणि त्याच ग्रंथाविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तोच धर्मोपदेश कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण करतात. कारण धर्मग्रंथाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी नात्यागोत्याची गरज नाही, जवळीकता असावी अशातलाही भाग नाही. फक्त ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर ते ज्ञान आकलन करण्यासाठी पात्र असावं लागतं, योग्य असावं लागतं. आणि पवित्र अंतःकरणामध्ये निश्चितच पवित्र नामस्मरण केलेलं पवित्र ज्ञान सुखरूप राहू शकतं. अन्यथा ज्ञान साठवण्यासाठी सुद्धा एका पवित्र मनाची गरज आहे, पवित्र अंतःकरणाची गरज आहे. पूर्व काळामध्ये एक प्रचलित म्हण होती,
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध ठेवण्यासाठी भांड कशाचं पाहिजे? स्टीलचं, फायबरचं? बिलकुल नाही. सुवर्ण पात्राशिवाय वाघिणीचं दूध राहू शकत नाही. तसं ते ज्ञान मिळवण्यासाठी अंतःकरण सुद्धा सोन्यासारखं पवित्र असावं लागतं. आणि पवित्र अंतःकरण फक्त अर्जुनाचं दिसलं, स्वतःच्या आईवडिलाचं दिसलं नाही. भगवान श्रीकृष्णाजींना भावाचं दिसलं नाही म्हणून त्यांना ते दिलेले नाही. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्ञानोपरायणी वर्णन करत असताना सांगितलं, जे न बोलेचे पिता वसुदेवासी, बापासून वसुदेवाला सांगितले नाही. जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, जे न वदेची माता देवकीशी, स्वतःची माय जरी असली तर माईला सांगितले नाही, स्वतःच्या भावाला सांगितले नाही ना, स्वतःच्या वडिलांना सांगितले नाही. ते गुह्य अर्जुनेशी बोला. ते गुह्य ज्ञान फक्त अर्जुनालाच का बोलतात याच्या मागचं कारण आहे. तर अर्जुनाची पात्रता पाहू. व्यावहारिक भाषेमध्ये एक म्हण आहे, प्रचलित म्हण आहे, पात्र पाहून दा. पात्र पाहून दा. मग नेमकं दान काय करायचंय? आता दान अनंत प्रकारचे आहेत, पण भगवद्गीतेमध्ये ते ज्ञान सांगितलं नाही. आपण दान करतोय, पण सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल, अन्नदान म्हणते. अन्नदान, धनदान, सुवर्णदान, वस्त्रदान, हे दानातले प्रकार सोडा. पण सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ज्ञानदान असं शास्त्रानं सांगितलं. आणि याच्या पलीकडे जर मोठं ज्ञान दान जर कोणतं असेल तर अभयदान आहे. हे भागवताच्या एकादश स्कंदानं सांगितलं, नवत्र आमच्या धर्मग्रंथानं सुद्धा सांगितलं अभयदान. आणि अभयदान हे ज्ञानी सत्पुरुषच देऊ शकतात. तू भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे ज्ञानच अभयदान देऊ शकतं. बाकीला अभयदान देता येत नाही. गुरु संत महात्मेच देऊ शकतात. आणि जगाच्या पाठीवर संत आणि ग्रंथ आहेत म्हणून आपलं व्यवस्थित चाललंय. जर संत आणि ग्रंथ नसते ना, इतरत्र देशासारखी आमची परिस्थिती आज असते. इतर देशामध्ये जर विचार केला, मातृदेवो भव पितृदेवो भव बिलकुल बघायला भेटणार नाही. आचार्य देवो भव बाहेरच्या देशात नाहीये. फक्त याच भारत देशामध्ये संस्कृती आहे. याच भारत देशामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव आई वडिलांची सेवा आहे. याच भारत देशामध्ये गुरुजनाची सेवा आहे. याच भारत देशामध्ये साधू संत गुरु महात्म्याचा आदर आहे. बाकीच्या देशामध्ये बिलकुल नाही. तिथे एकच आहे, यूज अँड थ्रो, वापरानी फेकून द्या. पण आपलं तसं नाही. जेवढे वयोवृद्ध म्हातारे आई वडील असतील तेवढ्यांची सेवा आपण करतोय. का तर ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये मृतदेहाला स्पर्श झाला सचेल स्नान करावं, हे नियम आहे. आमच्या धर्मग्रंथाने सांगितलं. अनुमंता शोषिता नियंता क्रयविक्रयी संस्कृतीची उपाहताच स्वाद कश्चिती घातका. खाऊ नये ते खायच्या भानगडीत पडायचं नाही. जाऊ नये तिथं जायचं नाही. वागू नये तसं वागायचं नाही. जर स्त्री जर डोळ्याला दिसली ना, ती माऊली समान, परावी आणारी माऊली समान. वडीलधारे जर दिसले ना, आपल्या बापा भावासारखे वडिलांसारखे आदर द्या. हे फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आहे. कारण भारताचा धर्मग्रंथच भगवद्गीता आहे. हे मूळ तत्व आहे. आमची नाळ भगवद्गीतेशी जोडलेली असल्या कारणाने आमच्या ठिकाणी संस्कृती संस्काराची शिदोरी आमच्या सोबत आहे. आणि त्या शिदोरीला उजाळा देण्यासाठी साधू संत महात्मे कार्यरत असतात. ते ज्ञान मिळवण्यासाठी पवित्र अंतःकरणाची गरज आहे. मी कधी कधी एक दृष्टांत सांगत असतो. साधू भिक्षेसाठी म्हणून एका दारामध्ये गेलेला आहे आणि म्हणतोय, भिक्षांदेहि माते, मा भिक्षा.
आता भिक्षा घेऊन आली, आता वाढायचंय. अचानक तिची नजर गेली त्या हातामध्ये असलेल्या कुंडामध्ये, भिक्षा पात्रामध्ये थोडा केर कचरा साचलेला दिसला. साचलेला दिसला म्हणण्यापेक्षा साधूनच केर कचरा टाकून आणलेला होता. त्यावेळेला त्या माईनं बघितली. महाराज म्हटले, थोडं भिक्षा पात्र देत आहे. असू दे माई. माईने त्या हातातला भिक्षा पात्र घेतली, आतमध्ये गेली आणि त्या भिक्षा पात्राला अगोदर साफसफाई केली, घासून पुसून काढली आणि नंतर त्यामध्ये खीर, पवित्र अशी तुपामध्ये तयार केलेली खीर त्या भिक्षा पात्रात घातली. साधूला सरळ सुपूर्द केली आणि सांगितली, महाराज हे घेऊन जा भिक्षा. महाराजांनी विचारलं, माय तू मध्ये नेऊन माझ्या भिक्षा पात्राला काय केलीस नेमकं सांग. त्याच वेळेला साधूंनी सांगितलं, त्या माईने सांगितली, महाराज याच्यात केर कचरा होता, ते काढून टाकले आणि नंतर तुपाची खीर त्यामध्ये घातली. साधूनी बोलली, माय एक दिवस खाण्याचं अन्न आज नाही खाल्लं तर उद्या फेकून द्यायचंय. नासक्या अन्नासाठी जर पवित्र पात्र लागत असलं तर या ज्ञान नावाच्या पवित्र जन्मोजन्मीच्या शिदुरीसाठी हे अंतःकरण नावाचं पात्र कसलं पाहिजे ते तुम्हाला आज शिकवलेस. तिथून बोध घेतला आणि तशा पवित्र अंतःकरणामध्येच ज्ञान राहू शकतं. अन्यथा अंतःकरणाची पवित्रता विशेष महत्वाची. अंतःकरण पवित्र असल्याशिवाय ते ज्ञान मिळू शकत नाही, ते ज्ञान होऊ शकत नाही. आणि विशेष करून त्या ज्ञानाला जोड जर कशाची असेल तर शेवीची असावी लागते. मला आनंद वाटला आत्ताच ऐकल्यानंतर. सहज कदम गुरुजी यांनी आमचे निर्वंशी दादांनी सांगितले, आज 14 वर्ष होऊन 15व्या वर्षात पदार्पण आहे आणि 15 वर्षाच्या काळामध्ये एक दिवस सुद्धा, एक मिनिट सेकंदाचा वेळ यत्किंचित वाया जाऊ दिला नाही. आणि हे कार्य चालूच आहे, बंद सुद्धा कधी पडलेलं नाही. याला म्हणावं अखंड. अखंड. आता आम्ही बी अखंड हरिनाम सत्य करायला लागलोय आणि त्या सत्यामध्ये माझे शब्द राहतातच. महाराज लोकाला सत्याला कमी नाही, पोलिसाला हत्याला कमी नाही. हे सत्य कवाबी कुठे बी गुंडाळून बंद पडते, आपण कवाबी चालू होत्यात. ह्याला अखंड म्हणायचं तरी कसं. आज बघता बघता 15वे वर्ष आणि त्यातली 398 वाक्पुष्प हे माझ्या वाट्याला जर येत आहे. बऱ्याच दिवसापासून हे जर कार्यरत आहेत तुम्ही, म्हणजे खरं तुमच्या जवळ देव आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि मी बिलकुल असा स्तुतीप्रिय किंवा स्तुती करणाऱ्यापैकी नाही बरं काय. मी तुमची स्तुती म्हणून बिलकुल बोलणार नाही. का तर मला माझ्या गुरुनी दासबोधांना मला सांगितलंय, तुला स्तुती करायची आहे ना, ए वेड्या, तुला स्तुती करायची आहे ना, जरूर कर, पण माणसाची करू नको बरं काय. कारण दासबोध सांगते, स्तुती करावी परमेश्वराची, देवाची स्तुती करावी, करू नये ती कधी नराची. माणसाची स्तुती कधीच करू नये. का स्तुतीस की ईश्वर प्राप्त होतो, तसा तुला मानव काय देतो. माणसाची स्तुती करून तुला काय मिळणार आहे. पण एवढं मात्र खरं आहे, आम्हाला आमचा हरिपाठानं संप्रदायातल्या ज्या संधेनं आम्हाला सांगितलंय की जिथं नियम आहे तिथं देव आहे. प्रमाण तुम्हाला मला वाटतंय की 99% लोकांना माहिती आहे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, कोणाजवळी, नित्य नियमनाने ते प्राणी. जिथं नियम आहे, जिथं आट आहे, जिथं दंडक आहे, तिथं निश्चितच देव आहे. म्हणून मी म्हणलं तुमच्या जवळ देव आहे म्हणायला काही हरकत नाही. म्हणूनच मी पहिल्यांदा हात जोडला. का तिथं बघितलं वर्ष 15वे. आज 15 वर्षापासून कार्यरत असलेलं हे सोपा खेळ नाही. हे सोपा खेळ नाही. झाड लावता येतं, झाड लावणं काही मोठी गोष्ट नाही, पण जोपासना विशेष महत्वाची. पैसा कमवता येतोय,
पाहिजे तितकी कमाई करता येते, पण टिकून ठेवून सांभाळ करणं विशेष महत्वाचं. परमपूज्य गुरुवर्य माझे बाबा मला सांगायचे, बेटा पैसा भरपूर कमवता येते रे, पण जोपासना करणं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, या ठिकाणी मात्र विचार करणं गरजेची गोष्ट आहे. आणि हे करणंच आवडत आहे. तसं तुम्ही झाड लावला, 15 वर्षापासून आतापर्यंत त्या झाडाला वाढवण्याचं कार्य केलं. शिवले शिरोप लागेले द्वारी, त्याचा वेदू गेला विघ्नावरी, आणि तुम्ही नेण्याचा प्रयत्न करतच आहात. त्या ज्ञानासाठी पवित्र अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित मंडळी, कदम गुरुजींनी आत्ता म्हणले, महाराज माणसं एक दिसत नाहीत बरं, आमचे माणसं दिसत नाही, पण एवढं मात्र खरं, कार्यक्रम चालू झाल्यानंतर आमच्या सभागृहात जागा पुरत कवा येतील आणि कवा जातील सांगता येत नाही. आमची माणसं अशी आहेत, वेळेचे पावबंद बंधनात आहेत, आणि त्या वेळेच्या आतमध्येच येते आणि वेळ झाल्याबरोबर लगेच निघून जाते. तर खरोखर तीच परिस्थिती निर्माण आहे. जे बोललेत ना तसं चालण्याचा प्रयत्न, पैसा चालली त्यांची वंदावी पावली म्हणून मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. असो, पवित्र अंतःकरणामध्ये पवित्र ज्ञानाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्यासोबत थोडंफार आपल्याकडे सेवेचा संचय असावा. सेवा असावी बरं काय, कारण सेवा ही विशेष महत्वाची आहे. जीवाच्या पाठीमाग 3 गोष्टी जर असतील तर त्या जीवाचे हात आकाशाला पोचतात, हे मी कधीच बोलल्याशिवाय राहत नाही. एक, आईवडिलांची सेवा करून पुण्याई प्राप्त करून घ्यावी, वडिलोपार्जित घराण्याची पुण्याई असावी, आणि आईवडिलांची पुण्याई, साधू संत महात्म्यांची गुरुची कृपा आणि देवाचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीमाग आहे त्यांचे हात आकाशाला पोचल्याशिवाय राहत नाहीत. हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून 3 मिळवण्याचा प्रयत्न करावा. सेवेतून ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानार्जनातून पुण्यप्राप्ती होते, आणि त्या पुण्याच्या बळावर आपण आकाशापर्यंत हात पोहोचवू शकतो. जर पुण्यच पदरात नसेल, सेवा जर घडलेली नसेल तर ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. आणि ज्याला ज्ञानच नाही तर तो झिरोच आहे. शास्त्रानं सुद्धा त्याला झिरो म्हणते. अविद्या जीवनम शून्यम धिक्क शून्यम च बांधवा. अज्ञानी माणसाचं जगणं शून्य. पाठीवर भाऊ नसेल तर त्या माणसाचं जगणं शून्य. पुत्रहीन ग्रह शून्यम. घरात जर कुलदीपक नसेल तर त्या माणसाचं जगणं आणि सर्व शून्यम दरिद्रता. म्हणून अज्ञानानं जगायचं नाही. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी पुण्यसंचय असावा, सेवेचं थोडं बळ असावं लागतं. एकदा काय झालं, असं स्वाध्याय जसं आपला चालू आहे असा कार्यक्रम चालू होता, आणि महाराजांचा प्रवचनाचा विषय चालू असताना कुठलाही कार्यक्रम चालू असला की लोक एवढेच ऐकायला लागलेत अशातला भाग नाही बरं. कधीच विचार करत जाऊन वक्त्यानं ते थोडेच आहेत की, कधीच म्हणायचं नाही का आता साधनं भरपूर झाले, हे समोरचं साधन कमी नाहीये, पाहिजे तिथपर्यंत पोहोचत आहे, कारण दिले वाऱ्या हाती याचं माप वाऱ्यासारखं आहे. म्हणून बोलता बोलता महाराज बोलत होते. प्रवचन चालू झाल्याबरोबर बाजूला राजदरबार चालू होता. राजदरबारातली बैठक थोडं स्थगित करण्यात आली आणि म्हणले थोडं थांबा, बाजूला प्रवचन आहे, आपण प्रवचन ऐकू. राजा जरी असला तरी विद्वानाचं ऐकावं लागतं, कारण विद्वानाची पूज्यता हे राजापेक्षा श्रेष्ठ आहे. मी म्हणत नाही स्वदेशी पूजयतो राजा, विद्वान सर्वत्र पूजयत. विद्वानाची किंमत जगाच्या पाठीवर आहे आणि राजाची किंमत फक्त प्रजेपुरती आहे. कर्नाटकातला जर राजा आला इथं, तुम्ही हार तुरे घालून त्यांचा आदर आतिथ्य करताल. कर्नाटकाचे जर मंत्री आले तरी नाही हो, करू शकत नाही. बरं, महाराष्ट्रातले जर तेलंगणात गेले करतील का? का तर त्यांना का माहितीये तुमचे राजा आहेत का कोण आहे. पण कर्नाटकातले महाराज महाराष्ट्रातले महाराज आंध्रामध्ये, आंध्रातले अजून कुठं चाललेत ना,
बाहेर देशात जरी गेले तरी विद्वानाची किंमत आहे. म्हणून राजानं थोडं थांबावं, तिकडला ऐकावं. आणि ऐकत असताना महाराज बोलता बोलता एक शब्द बोलले, मी दररोज पूजा केल्यानंतर 1 किलो सोनं तयार करण्याचा मंत्र माझ्याकडे आणि दररोज 1 किलो सोनं तयार करतो म्हणजे झालं महाराज. मोठेपणा एकतरी सांगू नये. मोठेपणा सांगणं किंवा स्वतःच मोठेपणा सांगणं म्हणजे स्वतः गुंतून पडणं. त्यावेळेला राजाचे शब्द तेवढे कानावर आले आणि समाज हे घेत असताना काय दिलं तेवढं घेत नाही बरं काय, ज्याला जे पाहिजे ते निवडून घेत असते. राजाने तेवढं लक्षात घेतलं. 1 किलो सोनं तयार करण्याचा मंत्र महाराजांचा. प्रवचन संपल्याबरोबर जवळ गेला, दंडवत घातलं महाराजांना. महाराज चला आमच्या घरी. 4-2 अभंग पाठ केलेले महाराज लवकर घरोघरी येणार. आता 1 किलो सोनं तयार करायचा महाराज गरीबाच्या घरला जाईल का? राजाकडे म्हटल्याबरोबर लगेच. पण एक ध्यानात ठेवा, जयांगी मोठे पंत या यातना कठीण. मोठं जेवढं मोठ्याच्या नादाला लागू आपण तेवढं धोक्यात येणार. म्हणून लहानाकड तुकोबरांनी म्हणावं लहानपण दे का देवा. महाराज पोहोचले. महाराजांना राजसिंहासनावर बसवण्यात आलं. पाय धुतलं, राजाने पूजा केली आणि महाराजांना बोलता बोलता, राजन तुम्हाला आजचं प्रवचन आवडलं? हो महाराज. नेमकं कुठला विषय आवडला? महाराजांनी बोलल्याबरोबर राजानं म्हटलं बाकी काही ऐकलं नाही. तुम्ही काय काय सांगितलं मला काही बाकीचं माहित नाही, पण 1 किलो सोनं तयार करायचा मंत्र तुमच्याकडे आहे ते मला आवडलंय म्हटले. मग तेवढा घेण्यासाठी म्हणूनच मी तुम्हाला इथपर्यंत आणतोय, तेवढं देऊन जा. महाराजांनी सांगितले, राजन तो मंत्र असा देत आहे, वाटेल तितका दक्षिणा देतो महाराज. महाराजांनी सांगितले दक्षिणानं ते ज्ञान मिळू शकत नाही. मी राजा आहे, 4 पुरुषार्थाने युक्त आहे. साम दाम दंड भेद 4 पुरुषार्थ माझ्याकडे. महाराज देऊन मोकळे, बिलकुल जमणार नाही. महाराज तुम्ही ते दिलं पाहिजे, जमणार नाही. बंदीगृहात टाकतो, आनंदानं टाकतो. महाराजांना बंदीगृहात टाकण्यात आलं. जलमध्ये महाराज पडले आणि त्याच वेळेला महाराज तेवढं मंत्र देऊन मोकळे व्हा. रात्रीपर्यंत विनंती केली पण ऐकलेले नाही. महाराजांनी सांगितले, राजन तो मंत्र किंवा ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला सेवा करावी लागेल. सेवा केल्याशिवाय ते ज्ञान मिळू शकत आणि शेवटी हट्टे राहतात. महाराज म्हणले, राजा रात्री 12 वाजता एका कैद्याचं स्वरूप धारण केलंय, कैद्याचे कपडे अंगावर घातलाय आणि महाराजाचे पाय चोपत बसलाय. महाराजांनी विचारलं, कोण रे तू? महाराज मी पण तुमच्यासारखाच एक कैदी आहे, निरापराधी कैदी आहे. माझा अपराध नसताना या राजानं मला बंदीगृहात टाकले आणि आपण दोघं किती केलं तरी तुम्ही गुरु आणि मी शिष्य, तुमची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली म्हणून मला आनंद वाटला. 1 महिना दररोज रात्री 12-1 वाजता येऊन पाय चोपायचा, सेवा करायचा. महिन्याच्या नंतर राजाने पुन्हा महाराजांना दरबारात घेतलं. महाराज तेवढा गुरुमंत्र देऊन मोकळे व्हा. आठवण येत नाही का घराकडची? म्हणजे का करायचं? विश्वाचे माझे घर म्हटलेस. आता लेकरं बाळ आठवण करत असतील, काय करायचंय? जर आठवणच जास्त आली तर येऊन भेटून जातील ना म्हटले. महाराज तुम्ही घराकडे सुखरूप जावा अशी माझी इच्छा आहे. तेवढा गुरुमंत्र सांगून चटकन जावा. का जायचंय राजा म्हटले, कुठं राहिलो तरी आहे तिथं आनंदाचे डोहे, आनंद तरंगचे काय तिथं आनंद आहे म्हणे. शेवटी महाराजांनी राजांनी विनंती केली, महाराज तुम्ही जावं अशी माझी इच्छा आहे. नको का करायचं म्हटले, इथंच बरं आहे. पण एक लक्षात घ्या, इथंच बरं आहे जर म्हणत असाल, आज एक नियम वेगळा करणार आहे मी, त्यासाठी तुम्हाला विनंती करतो. आतापर्यंत 1 महिना झालं तुम्हाला पालन पोषण केलं, वाटेल ते खाऊ घातलंय.
पण एक ध्यानात ठेवा, आजपासून 8 दिवसाची वेळ देतो. 8 दिवसाच्या वेळामध्ये जर तो मंत्र मला सांगून मोकळे झालात तर ठीक आहे, अन्यथा 90 दिवशी तुम्हाला फासावर जावं लागणार आहे. बघता बघता 6 दिवस निघून गेले. सेवा मात्र चालू आहे बरं काय रात्रीच्या वेळेला. 7वा दिवस उजाडला, 8वा दिवस उजाडला. महाराजांना दरबारात घेण्यात आलं. महाराज, 8 दिवस झाले, आतापर्यंत तुम्ही तो मंत्र मला सांगितलेला नाही. आता तुमच्या जीवनातला 1 दिवस शिल्लक राहिलाय, चालेल. आणि उद्या सकाळी तुम्हाला 10 वाजता फासावर जावं लागणार आहे. महाराज आनंदाने ऐकून घ्यायला. जर तो मंत्र देऊन मोकळे झाला तर चांगली गोष्ट आहे. ठरल्याप्रमाणे रात्री 12 वाजता सेवा करणारा दररोजचा जो सेवक होता, मोठ्या मोठ्यानं ओरडून रडायला लागलाय. आज महाराजांची नजर गेली, कार्य कशासाठी रडतोस? महाराज म्हणला, आता तुम्ही उद्या 10 वाजता जाणार, मला सेवा घडणार नाही. मी सेवा कोणाची करू म्हणून माझ्या डोळ्यात पाणी यायला लागले. महाराजांनी सांगितले, चिंता करू नको बाबा, स्वार्थासाठी जग सगळं रडतंय म्हणे. तुझ्या रडण्याच्या मागचं कारण मी ओळखतोय. ये जवळ ये. डोक्यावर हात फिरवले आणि सांगितले, ज्या राजानं आतापर्यंत मला बंदीगृहात टाकलंय, धमकी देऊन ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलाय, ज्याच्यासाठी आतापर्यंत मी जेल भोगलंय, ते ज्ञान तुला आज देऊन मोकळा होतो, तुझं कल्याण होईल म्हटले. जा, सोनं तयार करायचा मंत्र तुला मी सांगितला. महाराज म्हणला, सगळं खरं होईल म्हणू नका, मला ते करून दाखवा. माझ्या हातावर तयार झाल्याशिवाय खरं, कारण त्याला प्रॅक्टिकली ज्ञान म्हणते. तेव्हापासूनच हे प्रॅक्टिकल आणि थेरॅटिकल आलं का काय वाटतंय मला. महाराजांनी चटकन हातावर पाणी घेतले, अक्षता टाकल्या आणि संकल्प सोडायला सांगितले. 1 किलो सोनं त्या शिष्याच्या, त्या कैद्याच्या हातावर तयार झालं आणि कैदी निघून गेला सेवा करून. सकाळी 8 वाजता महाराज जागे झाले. 9 वाजता महाराजांना जागेवर नेण्यात आलं. कुठल्या सभेमध्ये? राजाने विचारलं समोर बसून, महाराज तेवढा गुरुमंत्र सांगून मोकळे व्हा, कारण तुमच्या जीवनामध्ये 1च तास शिल्लक राहिलाय. बरं झालं. महाराज म्हणले, 1 तास उरला, खटवांग राजाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, 1 तासात उद्धार होतोय, आनंद वाटतोय. मरायची भीती वाटत नाही महाराज? मरण माझे मरून गेले म्हटले, मरणाच्या पलीकडल्या अवस्थेत आली आहो, आता मरायचा प्रश्नच नाही. तर आनंदाला शेवटी महाराज लवकरात लवकर तेवढं सांगावं आणि तुम्ही निघून जावं, हीच माझी इच्छा आहे. राजन, राहिलो तर का फरक पडणार आहे? महाराज तुम्ही मरणार आहात. अरे मरण माझे मरून गेले म्हणलोय, फुकट मरणार आहात. देह जावो 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 याची गाडी आत्ताच्या आत्ता मरू म्हणे. महाराज तुमच्या जीवनातला अर्धा तास शिल्लक आहे, 1 क्षणात उद्धार होतोय वेड्या, तुला माहित नाही म्हणजे राजा. म्हणूनच आमची भजनी मंडळ दररोज या वेळामध्ये देवाची येतवारी किती क्षण म्हणजे नेमकं किती? आमचे महाराज लोक गुंडाळून सांगून मोकळं होते. क्षण म्हणजे डोळ्याची पापणी लावून. आतापर्यंत हेच ऐकत आलो आम्ही आणि पुढे बी तेच ऐकणार. पण क्षण म्हणजे किती? 1 तासामध्ये 60 मिनिट, 1 मिनिटामध्ये 60 सेकंद आणि 1 सेकंदाचा 7वा भाग म्हणजे 1 क्षण. एवढा वेळ आणि तेवढ्या वेळात उद्धार करून घेणारे लोक आहेत. महाराज 15 मिनिट शिल्लक, अरे जाऊ दे महाराज, फुकट मरला लो बघा, आता तुम्हाला निघावं लागते तिकडं, आनंदाने घेऊन चला. फासावर देण्याच्या जागेवर महाराजांना नेण्यात आलं आणि त्याच वेळेला फास गळ्यात टाकण्यात आला. महाराज मी 3 म्हणल्याबरोबर हे लोक ओढतेत, तुम्ही फुकट मरताय, सांगून मोकळे व्हा. वेड्या म्हणले, सेवा केल्याशिवाय ते ज्ञान देऊ शकत नाही. जर भीतीपोटी आम्ही जर ज्ञान द्यायला लागलो तर पुढे येणारी पिढी एवढी हुशार येणारी आहे, एवढी चाणाक्ष पिढी येणारी आहे. आमच्या महाराज लोकांना
गारुड्यानं साप नाचवून पोट भरून घ्यावं तसं महाराज लोकांना पोट भरून घेते. चालूच आहे आता सध्या. हुशार माणसाचे काम तेच चालू आहे. आमच्या महाराजाची फेस एवढी आहे, तेवढी तिथं चालली आहे का नाही की मला माहित नाही, मी तिकडे दूर जाणार नाही. मग असं पोट भरून खायचं साधन बनवती, गारुड्यानं सापाला बनवल्यासारखं. सेवा केल्याशिवाय ते ज्ञान मिळू शकत नाही. गळ्यात फास टाकण्यात आला. महाराज मी एक म्हणायला लागलोय. महाराजांनी म्हणले डायरेक्ट 3 म्हणा. महाराज 2, अरे 10 म्हण. 3 म्हणल्याबरोबर फास ओढण्यात आला, पण तो फास खोटा बनवलेला होता. फास तुटला, पण महाराज जशास तसेच. तो राजा उठलाय. त्यावेळेला म्हणतोय, कोसले राहता हो तुम्ही महाराज लोक, किती हो तुमचं विचार किती दूर आहेत, किती मोठे व्यापक विचार आहेत हो तुमचे. अरे अरे अरे, महाराजाच्या जवळ जाऊनच बघितल्यावर कळतंय म्हणा. काय हो, तेवढा एक मंत्र द्यायला इतका वेळ डोकेदुखी केलो आमची. ते का मंत्र मला येत नाही वाटला नाही का? वाटल्यास करून दाखवू का? सोनं तयार. हातावर पाणी घेतला, संकल्प सोडला, मंत्राचे फुंकर मारल्यावर 1 किलो सोना. कस काय पट्ट्या म्हटला झाला. कोण? राजा म्हणाला, आता कस काय पठ्ठ्या म्हणला, 1 किलो सोनं तयार. थांब 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 थोडं थांब. छातीवर बडवत बसू नको मेल्या. हे पट्ट्याने काही कमी नाही. 1.25 महिना रात्री 12 वाजता पाया चोरायची सेवा केलास तेव्हा हे मंत्र दिलेला. हे पट्ट्या कमी आहे का? म्हणून ते ज्ञान मिळवण्यासाठी सेवेची गरज असावी लागते. धर्मग्रंथ भगवद्गीतेमध्ये ओक्तपोक्त धर्माचं ज्ञान आपल्याला प्राप्त आहे. आणि त्या भगवद्गीतेवर बोलण्याचा 88 या ठिकाणी मी मांडलेला होता. वेळ बराच झालेला आहे. आता जास्त वेळ न घेता पुढल्या तुमच्या कार्यक्रमाला वेळेच्या आतमध्येच कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे, म्हणून माझ्या 2 शब्दांना विराम देत असताना एवढंच बोलून जातो. माझ्याकडे ज्ञान नावाची शिदोरी नाही. तुमच्या सगळ्याच्या कृपेने मी बोलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मला काहीही कळत नाही. करविली तैशी केली कटकट. गुरुजींनी सहज मला विचारले, महाराज काही लिखाण वगैरे केलात का? आता लिखाण करायला मला काही जमलंच नाही, कारण एक ग्रामीण भागातला एक शेतकऱ्याचं लेकरू, काय करणार आहे करून करून. पण एवढं मात्र खरं, कधी कधी नदीच्या कडेवर बसलो त्यावेळेला एखादा कागद पेन घ्यायचं, काहीतरी करत करत एक 10-20 कविता तयार झाल्या असते, 4-2 गीत, भावगीत, भक्तिगीत तयार झाले असते. एक मात्र माझ्या जीवनामध्ये आता गुरुजींना येता येता वाट्यात बोललो मी. एक सहज पोवाडा सुचला, तेव्हा ते तानाजी महाराजांचा वीर तानाजी म्हणून पोवाडा गाजला होता. आणि ती चाल मला गाण्याचा छंद, ते आनंद वाटायचा. आणि त्याच्यावर एक पोवाड्याच्या त्याच चालीवर एक चहावर पोवाडा तयार केला मी सहजच, कारण माझ्या घरामध्ये चहा नाही आणि माझ्या घरात कोणी दुबळं नाही. हे 1 क्विंटल 7 किलोचं आहे तुमच्या पूर्ण. ह्याचा बाप 1 क्विंटल 40 किलोचा. गुरुजी बघितले डोळ्याने, 1 क्विंटल 40 किलोचा. माझे आजोबा 1.85. पण काय झालं, नंतर योगा करून आजोबांनी कमी केले योग साधनेच्या बळावर. आणि 124 वर्ष आजोबा जगले. आणि शेवटच्या दिवशी 2 हातामध्ये घागरीनं पाणी आणून पूजा करून घेतली. आणि त्यावेळेला आमच्या गुरुजींचे वडील दाजी खांद्यावर चाबूक तसाच होता, दाजीच्या पेरणी करत होते. तर तशाच अवस्थेत आजोबांच्या अंतिम क्रियेला आले होते. मला आजही आठवते, मी लहान होतो त्यावेळेला. तर मला सांगायचं इतकंच आहे, आजोबाच्या काळात चहा घरात मिळाला नाही, वडिलांच्या काळात मिळेल काही वाटलं तेही मिळालं नाही, आणि माझ्याही काळात मला मिळालं नाही. पुढच्या पोरांना सुद्धा अजून चहा मिळाला आमच्या घरात. ज्या घरात चहा नाही तिथं कोरोनाही नाही ना चिकनगुनियाही नाही म्हणतात अजून का. कारण 3 वेळा चिकनगुनिया माझ्या गावात झाला, पण घरापर्यंत आला नाही. म्हणून सहज एक चहावर चिंतन आठवलं आणि एक पोवाडा तयार केलो. आता ते म्हणा केलं माझ्याकडे वेळ नसेल,
म्हणून ते दोन शब्द म्हणा म्हणा